सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1 सुरेश. सुरेशांचा पहिला चेंडू अगदी वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. व्हाईट +1 या 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम खिरवडे संघ अगदी नाणेफेक जिंकली. धाडसी निर्णय फलंदाजीचा स्वीकारलाय कर्णधाराने. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अगदी बॅट ज्या वेगाने फिरवली होती त्या वेगाने या चेंडू आला नाही. कमी गतीने टाकलेला चेंडू. बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. डीप एस्टर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. अगदी झाले सुकी चेंडू सीमा रेषा पार. शिकाळ्यामध्ये विचषक चौकार. अक्षय यांच्या बॅट मधून हा एक पुस्तकी फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा फटका खेळला अक्षय आणि त्यांच्या साथीला अगदी संजय सलामीला दाखल झालेत. फलंदाज अक्षय शेलबाद. पहिला रक्का टीम काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे. यस अगदी अमोल पाटील साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. अक्षय झेलबाद झालेत. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज बाळकृष्ण. बाळकृष्ण आलेत. यास अगदी स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत बाळकृष्ण. बाळकृष्ण पाटील आता मात्र आपल्या संघटनेची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर आपल्या गावाच्या संघासाठी आपल्या गावासाठी कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. कारण ज्यावेळेला तुम्ही तुमच्या संघटनेसाठी चांगलं कार्य करता त्यावेळेला मात्र क्रिकेट खेळताना तुमचा आत्मविश्वास नक्कीच जुनावतो. डावकुऱ्यात असे फलंदाज आहेत. समोर गोलंदाज अगदी सुरेश पहिल्या षटकात यश प्राप्त केलंय. बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका. चांगला क्रिकेट. 1 धाव मात्र पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाईल. बाळकृष्ण पाटील. सेन्सिबल फटका. आणि ज्या अगदी आपण गोष्टीचा उल्लेख केला त्याच गोष्टीचा प्रात्यक्षिक अगदी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. बाळकृष्ण पाटील ज्या प्रकारचा चेंडू त्याच प्रकारे अगदी फटका खेळलाय. म्हणजेच काय तर चांगलं क्रिकेट. टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 8 धावा 1 गडी बाद. अगदी जालिंदर सर आमच्यासोबत जोडले तर ॲज अ स्कोरर गुणसंख्या लेखन म्हणून. आणि या एक लेजंड क्रिकेटर मोठं व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही क्रिकेटपासून दूर ठेवू शकत नाही. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पंचांचा इशारा. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू म्हणजेच एक अतिरिक्त धाव टीमच्या धावसंख्येमध्ये. आणि अतिरिक्त चेंडूवर ज्याच्या वेळेला तुम्ही टाकता त्यावेळेला एक जास्तीचा चेंडू तुम्हाला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडू. बाळकृष्ण पाटील अगदी ड्रिल करून दाखवत असताना त्यांना त्या प्रकारचा फटका खेळायचा होता परंतु अपयश आलंय. निर्धाव चेंडूचे होते सांगता गोलंदाज सुरेश. अगदी चेंडू सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. व्हाईट बॉल. चेंडूवर शेवटपर्यंत नजर असणं हे खूप महत्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता अगदी चेंडूची लाईन लेन अगदी दिशा तुम्हाला पाहूनच फटके खेळावे लागतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे होते सांगता सुरेश यांचं पहिलं षटक समाप्त होत आहे. 1 गडी बाद केला आणि धावा खर्च केल्या. 10 1 टीम काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे.
नेक्स्ट मॅच क्रांती स्पोर्ट्स चरण विपक्ष श्री 11 कुसाईवाडी. अगदी या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील पहिला शतकवीर मयूर गोरख पणाळकर इन ॲक्शन पाहायला मिळतील. प्राऊड ऑफ स्वराज्य 32 शिराळा. अगदी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, कारण ज्या ज्या वेळेला एखादा खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर आपलं गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव क्रिकेटच्या पटलावर नोंद घेण्यामध्ये भाग पडतो, ती अभिमानाची गोष्ट असते आपल्या सर्वांसाठी. तसा विक्रम देखील त्यांनी इतिहासामध्ये नोंद करून घेणारा केलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज. पहिला चेंडू अगदी लेकर टाकण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. डीप एस्टा कव्हरवरून शतरक्षक वेगाने आले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्यात. अक्षय आले अगदी आणि अशा प्रकारे तुम्हाला फुल टॉस चेंडू ऑन साइड अगदी वळवलाय. स्क्वेअर लेग आहे. डीपला चेंडू फेकी खराब बचावले आणि या चेंडूवर देखील ते चित्र पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. या 2 चेंडूवर 4 धावा आल्यात. 14 रन्स ऑन बोर्ड. अक्षय पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू अगदी या चेंडू खेळायचा जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला स्वतःला रोखलं आणि काय टर्न झाला चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अक्षय अगदी चेंडूला वळवण्यामध्ये कसं आहे. पदला त्याचा वापर करायचा होता, परंतु पहा व्हॉट अ बॉलिंग. चेंडूला फ्लाईट दिली आणि चेंडूला तोंड समोरून वळवलंय. अगदी या मुंबई क्रिकेटच्या भाषेत जालिंदर सर लटकवलाय. काय चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू देखील लेग स्पिन केला. बॅटची वरची कडा आणि खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय यांचं. ज्या प्रकारे त्यांच्याकडे चेंडूला वळवण्याची क्षमता आहे, परंतु त्याच्या विरोधात चेंडूला फ्लाईट देत आहेत. म्हणजेच अगदी फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये आणि ज्याच्या बॉलिंग अगदी अक्षय यांची गोलंदाजी आवडली असेल, या स्पिनरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली. अगदी फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय आणि अगदी जालिंदर सर तुम्ही देखील बोललात की झोल दिला. आणि असे वेगवेगळे शब्द असतात क्रिकेटमध्ये आणि जे गल्ली क्रिकेट खेळतात अगदी आपल्या लोकल क्रिकेटमध्ये लटकवलं जातात. झोलर बॉलर म्हणजे अगदी समोरून वळवतात. ते थोडीशी फ्लाईट देतात आणि अक्षरशः फलंदाजाला पूर्णपणे फसवतात. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना येस अगदी षटक क्रमांक 3 गोलंदाज गोरख आलेत. एक बाई स्वरूपात 1 धाव आली आहे. बाळकृष्ण पाटील एक डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि त्यांना मात्र खेळ देखील त्याचा करावा लागेल. आज मात्र स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट संघटनेची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली आहे. आज मात्र आपल्या गावासाठी खेळ करायचा आहे. गावच्या संघासाठी खेळायचं आहे. अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पंचांचा इशारा, वाईट बॉल आणि वनपरती ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. या सक्ती गोलंदाजाला ताकीद दिली जाते. वन साइडला चेंडूला वळवला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. फेकी अगदी योग्य दिशेला आहे, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यात यश देखील प्राप्त झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर
18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरला होते तैनात. झेल सोडला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. अगदी आपल्या सहकार्याला थांबवलंय. दुहेरीचा प्रयत्न करण्याची संधी होती. क्षेत्ररक्षण खराब होत असताना झेल सोडल्यानंतर मात्र अगदी क्षेत्ररक्षक जागेवर उभे राहिलेत. गोलंदाज ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोरख संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये. आणि क्षेत्ररक्षकाची साथ ही महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी तुम्ही गोलंदाजी करा आणि त्यावेळेला तुम्हाला चांगला खेळ करत असताना प्रयत्न देखील सर्वोत्तम करावे लागतात. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. बाळकृष्ण पाटील पदललितेचा केलाय वापर. चेंडू करेल हवाई सफर. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. श्री काळामादेवी चषक षटकार. अप्रतिम फटका. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना 26 धावा धावफलकावर. हा देखील चेंडू आखूड टप्प्याचा हाताळला जातोय. जरूर फुटवरचा वापर केला होता. धावचीची संधी असेल इथे मात्र धावबाद होण्याची संधी होती, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. आणि इथे मात्र फलंदाज धावबाद. आणि खरंच या धावेची गरज नव्हती, कारण अतिरिक्त चेंडू हाताळला होता आणि त्यामुळे बाळकृष्ण पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता, परंतु अगदी अतिघाई संकटात नाही. बाळकृष्ण पाटील धावबाद स्वरूपात बाद. नवीन फलंदाज इनट नंबर 4 आनंदा. बॅकफुटला जाऊन पंच केला. वॉट अ शॉट. दिस इज द शॉट ऑफ द डे. चेंडू डीपेस्ट कव्हर सीमारेषा पार. फलंदाज आनंदा यांच्या बॅटमधून एक आनंदाचा षटकार. माफ करा, संजय यांनी मारलाय. वॉट अ शॉट. काय पुस्तकी फटका. अगदी आजच्या दिवसभरातील सर्वोत्तम फटका म्हणावं लागेल. बॅकफुटला जाऊन अगदी खेळणं सोपं नसतं डीप एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंटला, परंतु ते सोपं केलंय. आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असणारं टॅलेंट मात्र इथे प्रदर्शित करत असताना संजय काय फटका सजवलाय. नेत्रदीपक फटका. टीमची धावसंख्या धावफलकावर आहे षटकाराच्या मदतीने. सलगचा दुसरा 2 in a row. अगदी फुटवरचा चांगला वापर. चेंडू करेल मिडविकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. संजय यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा धमाका षटकार. संजय सेट ऑन फायर नाव. ज्या प्रकारे सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके सजवले. टीमची धावसंख्या 39 धावा. हा रिप्ले होमसा एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. आणि ज्या प्रकारे संजय यांनी विस्फोटक फलंदाजी केली आहे. गोरख यांच्यावर आक्रमण केलंय. अगदी या चेंडू पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला आणि हा षटकार मिड विकेटला. यस, षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर 39. पायावर टाकलाय. फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चेंडूकडे पाहत राहील फलंदाज आनंदा यांच्या बॅट मधून. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक षटकार. अगदी या सलग 5च्या 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूवर 3 षटकार आलेत आणि 18 धावा 5च्या 3 चेंडूवर जोडल्या गेल्यात. गोलंदाजाचं भव्य स्वागत केलं. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 45. अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला वळवलाय.
ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, पाय घसरला, पडल्यात, पुन्हा उभे राहतील. त्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती आणि त्याचं सोनं केलंय. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले 47 धावा, 47. गोरख यांचे शेवटचे 2 चेंडू आणि ह्या यांच्या पहिल्या चेंडूवर ठोकलेला षटकार, जी धावसंख्या कुठेतरी अगदी मंदावली होती, त्या धावसंख्येने मात्र आता स्पीड घेतलाय. 47 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यस, अगदी पंचांचा इशारा. 1 पडती ओव्हर. अकुट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत. क्रॉस बॅटेड फटका, यष्टीरक्षक चेंडू खाली आलेत आणि अगदी दूर राहतील. झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. जीवदान प्राप्त झाले फलंदाज आनंद यांना. या सिंगलने टीमची धावसंख्या 48 धावा, 48. वेगाने हाताळलेला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी गोलंदाजाचा चांगला चेंडू हाताळला जातोय. संजयनं जागेवर उभं ठेवलंय. संजय यांच्या बॅटमधून अगदी 2 षटकार आलेत. पहिला त्याचा वापर केलाय. लॉंगॉनला शतरक्षक आहेत, एकदा पूर्ण केलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. चेंडू अगदी पकडण्यामध्ये आलेला अपयश, त्याचा फायदा उचलला जातोय. तेचा प्रयत्न केलाय आणि इथे पहा अगदी 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेसाठी पलटले. 4थ्या धावेचा प्रयत्न, इथे 4 धावा घेण्यात यशस्वी झालेत संजय. टेरिफिक रनिंग बिटवीन द विकेट. अगदी त्यांच्या डगआउट मधून टाळ्या वाजतायत या 4 धावांसाठी. आणि काय धावल्यात, अगदी चित्याच्या चपळाईने 4 धावा पूर्ण केल्यात. नॅशनल पार्क मधील चिता देखील म्हणत असेल आपल्यातला एक चिता गावदेवी मैदान कोपरी गावामध्ये धावतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. चुका झाल्यात, त्याचा फायदा उचललाय. इथे मात्र या चेंडूवर उत्तर दिलंय गोलंदाजाने. फलंदाजी काढली आहे, काठी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी 53 रन्स टू विन. आपण नाणेफेक करणार आहोत. क्रांती स्पोर्ट्स चरण विपक्ष श्री 11 कुसाईवाडी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. येस, दोन्ही टीमचे कर्णधार चला प्लीज आपण नाणेफेक करणार आहोत. क्रांती स्पोर्ट चरण विपक्ष श्री 11 कुसाईवाडी. मयूर पनाळकर इन ॲक्शन पाहायला मिळतील. ज्या खेळाडूने कुसाईवाडी गावचं नाव, 32 सांगली जिल्ह्याचं नाव संपूर्ण नवी मुंबईच्या क्रिकेट पटलावर अगदी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद घेण्यास भाग पडलाय. 53 धावांचं लक्ष पार केलं जाईल का, हे देखील चर्चेचा विषय असेल, परंतु लक्ष कठीण नाहीये.
आदरणीय श्री आनंद पडवळ साहेब यांचा शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. अगदी आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि वेळात वेळ काढून आपण श्री काळंबादेवी चषक 2024 ला उपस्थित राहिलात. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार आणि सन्मान देखील केला जाईल. मायेची आणि धामवडेकरांची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. चला टीम काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज छत्रक्षण सजवून घ्या कारण अद्याप आपल्याला ब गटातील सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर प्रेक्षणीय सामना आणि या पहिल्या पर्वाचा काळंबादेवी चषकाचा मानकरी कोण ठरेल, कोण असेल मालिकावीर, कोण असेल सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, याची या उत्कंठा सगळ्यांना असेल. त्यामुळे मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. जरूर पाऊस नाही आहे, पावसाची अजून देखील अपेक्षा आहे आणि या पाऊस जर आला तर या रबर बॉल स्पर्धेला मजा येईल. 53 लक्ष सलामीचे फलंदाज श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी. आपली फलंदाजी आहे. आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. टीम काळंबवाडी. नाणेफेक करणार आहोत क्रांती स्पोर्ट्स चरण, विपक्ष श्री 11 कुसाईवाडी. यास आयोजन कमिटीच्या माध्यमातून नम्र विनंती केली जाते. आदरणीय श्री गोरख पन्हाळकर साहेब मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. काळंबवाडी संघ आपली फलंदाजी आहे. आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. अक्षय आणि हाय पहिला चेंडू अगदी वेगवान हाताळला जातोय. पंचांचा इशारा वाईड +1. या 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम काळंबवाडी श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी आणि 53 धावांचा लक्ष जरूर मोठा आहे परंतु कठीण नाहीये. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही लक्ष छोटं अथवा मोठं नसतं. सुरेश आणि त्यांच्या साथीला आहेत अक्षय. अक्षय पुढे टाकलेला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. अक्षय यांच्या बॅट मधून एका डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाचा नेत्रदीपक फटका. चेंडू सीमा पार, षटकार. त्याचा वापर जरूर करायचा होता परंतु गोलंदाजाने अगदी चांगला चेंडू हाताळलाय. अक्षय विरुद्ध अक्षय ही लढत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर फलंदाजीला अक्षय आहेत, गोलंदाजीला अक्षय आहेत. 2 अक्षय मधील लढाई आपण पाहतोय आणि एक मात्र इथे नक्कीच सरस ठरेल. पुढचा चेंडू अगदी चेंडू डाऊन द लेग साइड खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना अक्षय डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि ज्या वेळेला खेळपट्टीवर डावखुरे हाताचे फलंदाज असतात मग ते क्रिकेट कोणतंही असू द्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जातं आणि त्यांची या नैसर्गिक शैली असते. ऑन साइडला अगदी चेंडूला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सर्कलच्या आतमध्ये 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड. 53 लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना टीम श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी सुरुवात चांगली झाली आहे कारण अक्षय पहिल्या या चेंडूवर अगदी षटकार ठोकला आहे. म्हणजे एक फलंदाजाला अजून काय हवं आहे. सुरुवात चांगली झाली, शेवट चांगला करावा लागेल. टप्प्याचा चेंडू अगदी पडल्यानंतर चेंडू वेगाने सहज जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बाळकृष्ण पाटील आहेत एसट्यांच्या मागे. हा देखील चेंडू सोडून दिला आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाईल. व्हाईट बॉल, खराब दिशा. अगदी
स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत बाळकृष्ण पाटील आणि ते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना अगदी तुम्हाला योग्य दिशेवर मारा करावा लागेल. हा देखील चेंडू आपटलाय आणि या फलंदाजाची अगदी परीक्षा घेतली जाते. परफ्यूम डिलिव्हरी अगदी ज्या प्रकारे कानाजवळून चेंडू गेलाय म्हणजेच काय तर अगदी फलंदाजाला गुड आफ्टरनून बोलणारा हा चेंडू. डॉट बॉल. अक्षय यांच्याकडे वेग आहे. अक्षय यांची उंचीचा विचार केला तर एका वेगवान गोलंदाजाला साजेशी शरीरयष्टी पाहायला मिळते पण टप्प्यावर करावी लागेल गोलंदाजी. हा चेंडू देखील काहीसा खाली राहिलाय. फलंदाजाला चकित केलं जात आहे. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम श्री काळ्यांमध्ये विस्फोट्स काळंबवाडी 53चा पाठलाग करत असताना पेनगडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 2 बाळकृष्ण पाटील. 18 चेंडू 42ची गरज. बाळकृष्ण पाटील पहिला चेंडू अगदी पुढे टाकला इन टू द स्लॉट and it's out of the plot. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून घनाघाती प्रहार. षटकार. बाळकृष्ण पाटील अगदी पहिला चेंडू ओव्हर पिच हाताळलाय आणि अक्षय सज्ज होते या चेंडूसाठी. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर हाताळलाय. झेलची संधी निर्माण झाली आहे. मोठी विकेट प्राप्त होईल का? यस, इट्स अ बिग 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 विकेट आणि बाळकृष्ण पाटील यांचं सेलिब्रेशन पहा. अक्षय यांना षटकाराचा प्रत्युत्तर बाद करून दिलाय. बिग फिश इनटू द बास्केट. पहिला धक्का टीम श्री काळंबा विस्फोट्स काळंबवाडी. अक्षय झेलबाद. चार चेंडूमध्ये 13 धावांची विस्फोटक खेळी करून बाद झाले आहेत अक्षय. आणि सर अक्षय यांचा झेल देखील अक्षय यांनी पकडलाय. म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये दोन्ही अक्षय होते आणि बाळकृष्ण पाटील षटकाराचं प्रत्युत्तर काय दिलंय आणि हे असतं सर कमबॅक. आणि असं म्हटलं जातं कमबॅक इज अ नेव्हर दॅन सेटबॅक. तुम्ही कमबॅक कसं करता हे महत्वाचं असतं. क्रिकेट असो अथवा आयुष्य तुम्ही पुनरागमन करता यायला पाहिजे मग परिस्थिती कशी असू द्या. इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज क्रमांक 3 नवीन फलंदाज पंच 2 मिनिटं प्लीज. मी नम्र विनंती करेन श्री काळंबा स्पोर्ट्स काळंबवाडी आपली फलंदाजी आहे. आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा कारण आपण खूप एक चांगली स्पर्धा खेळताय स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेअंतर्गत. बॅटरचं नाव सांगा प्लीज. फुटबॉलचा वापर केलाय. चेंडू हवेत केलाय. यष्टा कव्हरला शतरक्षक अगदी दूरवरून आलेत. अगदी झेपावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल हातातून निसटलाय. अगदी शतरक्षक होते डीप यष्टा कव्हरला सूर मारला परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलंय. या 2 धावा प्राप्त होतील फलंदाज गणेश यांना. टीमची धावसंख्या 19 धावा. हा देखील पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. यावेळेला झेलची संधी असेल आणि सलगचा दुसरा झेल सोडलाय आणि इथे पहा काय घडलंय. अगदी सलगच्या 2 चेंडूवर 2 जीवदान प्राप्त झालेत गणेश यांना. आता गणेश यांनी नक्कीच म्हटले असतील अगदी नशिबाच्या बाजू त्यांच्या बाजूने नशिबाचा कॉईन अगदी खिशात घेऊन आलेत का असं वाटतंय कारण सलगच्या 2 चेंडूवर 2 जीवदान मिळाल्यानंतर पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तुम्ही अशा स्थितीमध्ये झेल सोडू शकत नाहीये कारण समोर जर पाहिलं तर काळामदेवी संघ देखील चांगल्या खेळासाठी जाणला जातो आणि या फलंदाज देखील त्यांच्याकडे चांगले आहेत. त्यामुळे 53चं लक्ष मोठं नाहीये. त्यामुळे तुम्हाला अगदी अशा चुका टाळाव्या लागतील. किसन होते यष्टा कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना.
सलगचा तिसरा चेंडू फुटवरचा वापर करत असताना इथे मात्र पहा बाळकृष्ण पाटील यांनी मात्र या चेंडूवर अगदी चाणक्षपणे चेंडू अगदी गुडलेन्सला हिट केला. एसटी रक्षकाने कोणतीही चुकी केली नाही. एसटीची स्वरूपात गणेश बाद. रघु आलेत क्रमांक 4 वर नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 21. बाळकृष्ण पाटील पुढचा चेंडू घेऊन सज्ज. बाळकृष्ण पाटील यांचा चेंडू अगदी लेगस्टंपवरती हाताळला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याच दरम्यान अगदी वाईट +1 अगदी धावा अंकित केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं राहिलंय. अगदी ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला तुम्हाला अशा धावा अगदी घेता आल्या पाहिजेत. मुंबई क्रिकेटच्या भाषेत चिकी सिंगल प्राप्त केली आहे. पुढे टाकलेला चेंडू सुरेश यांच्या बॅट मधून अगदी चेंडू लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करेल. इट्स गोचा कडक फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुरेश आणि रघु अगदी सख्खे बंधू आहेत. आम्हाला माहिती पोहोचवली जाते आणि या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आता आपल्या संघासाठी कशी कामगिरी केली जाईल. आणि हा पहा षटकार ज्या प्रकारे फटका खेळला फलंदाज सुरेश यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. अगदी 12 चेंडूंचा खेळ झाला. 29 धावा धावफलकावर आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज SK पाचारण केलंय आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहायचंय. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळलाय. फलंदाजाला स्तब्ध जागेवर उभं ठेवलंय. बिगट केलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून झेलची संधी असेल. किसन आणि या चेंडूवर देखील किसन यांनी झेल सोडलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार. आणि हे क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतं सर. ज्या वेळेला किसन डीप अशा कव्हरला क्षेत्ररक्षण करत होते चेंडू 2 वेळा त्यांच्याकडे गेला. किसन यांना अगदी लॉंग ऑफला आणलं. त्यांच्याकडे झेल आला. म्हणजे आज किसन आणि चेंडू अगदी पाठलाग चालू आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे जात असताना अगदी 33 धावा धावफलकावर. 20 धावांची आवश्यकता. अद्याप विजयासाठी टीम काळामवाडी. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही झेल सोडता तर तुम्ही नक्कीच पराभव पत्करावा लागेल. आता हे सोडलेले झेल काय सामन्यामध्ये अगदी ट्विस्ट घेऊन येतील हे पाहायचंय. SK पाटील यांचा हा चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. ला 2 टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी. गोलंदाज SK पाटील. हा चेंडू देखील अगदी पंचांनी दर्शवलाय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. SK पाटील अतिरिक्त धावा अगदी सातत्याने खर्च करत असताना गोलंदाज. आणि तुम्हाला या अतिरिक्त धावांवर अंकुश ठेवावा लागेल. पुढे टाकलेला चेंडू चुकी झाल्या. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. टप्पा चुकला की षटकार ठोकला. फलंदाज सुरेश यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार.
रघु यांच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण असं म्हटलं जातं टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतो, आणि तोच कार्यक्रम केलाय रघु यांनी. षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 40 धावा, 13 धावांची आवश्यकता. अगदी सोडलेले झेल मात्र या सामन्यामध्ये वेगळा कलाटणी देणारे ठरतील एवढं मात्र निश्चित, कारण तुम्ही झेल सोडलेत. सामना सुटेल का हे पाहायचं आहे. SK पाटील पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. अकूट टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे अगदी नजर असेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. हे षटक अगदी SK पाटील यांचा महागडा राहिलाय सर. अगदी एक षटकार आला, एक चौकार आला, 2 अवांतर चेंडू आणि धावा खर्च केल्यात. 12 धावा त्यांनी अद्याप या षटकामध्ये, आणि चेंडू शिल्लक आहेत 2. या अगदी पायावर टाकलेला चेंडू फ्लिकचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. या अगदी निर्धाव चेंडूची होते सांगता. त्याच दरम्यान 32 क्रिकेट संघटनेमधील एक मातब्बर खेळाडू महादेव कदम साहेब महाराष्ट्र पोलिसांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सर. अगदी इथे मात्र पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो चेंडू. अगदी इथे मात्र फलंदाजाला बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मुभा दिली जाते. रघु यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. फ्रेडचा चेंडू 42 धावा धाव फलकावर. अगदी 53चा करायचा होता. पाठलाग, 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. रघु स्ट्राईक वरती आहे, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सुरेश, आणि सुवर्ण संधी. फ्रेडचा बॉल. फ्रेडचा चेंडू फुललेनचा होता. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, होईल चुकी. चेंडू सीमा पार. फलंदाज रघु यांच्या बॅटमधून निर्णायक चौकार. अगदी सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अगदी 2 षटकामध्ये ज्या सामन्यामध्ये निर्माण केली होती, पुनरागमन करण्याची संधी होती खिरवडे, परंतु आता सामना पूर्णपणे फिरलाय असं म्हणावं लागेल. अगदी खराब क्षेत्ररक्षणाचा दुजोरा. 46ला 2, 2.3 षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 46ला 2, आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 7 धावांची. 6 चेंडू 7 धावा. हे आदरणीय श्री उमेश गाडगे सर महाराष्ट्र पोलीस यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अगदी या 32 तालुक्यातील मी म्हणेन की जास्तीत जास्त खेळाडू हे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आणि खरंच ही कौतुकाची नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. कारण क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या करिअरकडे कसं लक्ष द्यावं हे मात्र मी तर म्हणेन की 32 तालुका सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल, आणि खरंच ही अभिमानास्पद बाब आहे. हाफ टॅकर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय गोलंदाज गणेश. व्हाईट बॉल. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 47 धावा धाव फलकावर. 6 धावांची विजयासाठी गरज. 6 चेंडूमध्ये 6 धावा. अद्याप सामना संपलेला नाहीये. परिश्रम करावे लागतील, मेहनत करावी लागेल. दोन्ही संघ अगदी एकमेकांच्या विरोधात. ऑफ ड्राईव्हचा फटका पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 48 धावा. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम श्री काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडी. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. दोहेरीचा प्रयत्न केलाय. दोहेरीचं कॉलिंग आणि ते मात्र होते चुकी, आणि फलंदाज रघु होतील धावबाद. मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन टीम श्री काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडी. ज्या प्रकारे या चेंडूवर गडी बाद केलाय म्हणजे सामन्यामध्ये रंगतता निर्माण झाली आहे. सामन्यामध्ये अगदी उत्कंठा निर्माण झाली आहे. जिथे 5 चेंडूवर 5 धावा करायच्या होत्या तिथे मात्र आता समीकरण बदललं जाईल. 4 चेंडूवर 4 धावांची गरज. नवीन फलंदाज आलेत सागर. 4 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. अगदी दोन्ही संघांना विजय प्राप्त करायचा आहे. वेलकम. अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय
यस महादेव कदम सर आणि उमेश गाडगे सर महाराष्ट्र पोलीस वेलकम सुस्वागतम. अंकुश पाटील साहेब पैलवान यांचं देखील आगमन झालं वेलकम सर. अगदी खेळाबरोबर अगदी आपल्या करिअरकडे कसं लक्ष द्यायचं असं देखील प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. हा ट्रॅकर चेंडू होता ऑन साईडला वळवलाय. अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल टाकीच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते आणि सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 50. 3 चेंडूमध्ये 3 ची गरज. वॉट अ मॅच. अगदी सामना काय रंगलाय. चित्तथरारक सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. असं म्हटलं जातं आयुष्यात तोपर्यंत हार म्हणू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये. दोघांनाही हार मंजूर नाहीये. एका बाजूला गणेश आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वर आहेत फलंदाज. सागर ऑन स्ट्राईक. 3 चेंडू असताना वॉट अ कॅच. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगता निर्माण केल्या आणि यष्टीरक्षक अक्षय यांनी पकडलाय झेल. वॉट अ कॅच. 2 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. अगदी प्रत्येक क्षणाला सामन्याचा रंग बदलला जातोय. आता जालिंदर सर सरडेला देखील प्रश्न पडला असेल की हा क्रिकेटच्या खेळामध्ये किती वेळा रंग बदलला जाईल. अगदी जिथे 6 चेंडूमध्ये 7 ची गरज परंतु गोलंदाज गणेश यांचं कौतुक व्हायला पाहिजे. काय गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. दोन चेंडू आणि 3 ची आवश्यकता. अगदी क्रिकेटचा थरार आहे आपण पाहताय. लक्षात घ्या कंपल्सरी चेस धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. नवीन फलंदाज आलेत गोरख. आता इथे मात्र दोन्ही खेळाडू मात्र आपल्यातील सर्वोत्तम देत असताना प्रयत्न आणि सातत्य तुम्ही नेहमी जवळ ठेवा. जगात अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज गणेश. गोरख ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 3 ची गरज. काय सामना रंगलाय. श्री काळंबादेवी चषक आपण पाहताय. 2 चेंडू 3 ची गरज असताना चेंडू सोडून दिलाय आणि इथे मात्र काय घडलंय पहा. येस पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अगदी गणेश यांनी हा चेंडू हाताळला जरूर परंतु ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. एका चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर एक वेगळी घडामोड पाहायला मिळते. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. टीम काळंबवाडी. दोन चेंडूमध्ये 2 ची गरज असताना इथे मात्र चुकीची गोलंदाजी. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल आणि इथे मात्र धावांची बरोबरी केली जाते. टीम काळंबवाडी संघ आणि दिशा इथे मात्र खराब आहे. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आणि इथे मात्र खराब दिशेवर गोलंदाजी. एका धावेची गरज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. टीम श्री काळंबदेवी स्पोर्ट्स काळंबवाडी. यस अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते संपूर्ण धामवडे संघ सर्व खेळाडू आणि सर्व मित्रपरिवार अगदी आपण मुख्य व्यासपीठावर यायचं टी शर्ट अनावरण केलं जाईल. 2 चेंडू 1 ची गरज असताना अगदी गोलंदाज गणेश यांनी मात्र काम सोपं केलंय आणि गणेश सांगतात की जिंका तुम्ही मॅच आणि वाईड चेंडू हाताळले जात आहे सातत्याने अवांतर चेंडू आणि मात्र सामना विजयी झालाय टीम श्री काळंब.